सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। कोई भी गर्ल हुजे वो पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी आहे त नॉर्मली जीअं फादर जो बिहेवियर हूंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जीअं उन्हनि जी महिनत हूंदी आहे, हर हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे। त सेम मां अक्षय में उहो ई ॾिठो जंहिंजे करे मां इन्हनि खे लाइक कयो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। ठाणे पुलिस आयुक्त आशुतोष डुम्बड़े की संकल्पना से ठाणे पुलिस आयुक्तालय के अंतर्गत जनता को आपातकालीन स्थिति में जल्द से जल्द पुलिस सेवा मिलने और पुलिस की कार्य क्षमता बढ़ाने और कम से कम समय में रेस्पॉन्स करने के लिए सेंट्रल पेट्रोलिंग मोबाइल सेवा की शुरुआत की गई है। यह सेवा हर एक पुलिस स्टेशन की हद में यह पेट्रोलिंग मोबाइल सेवा होगी, जिसमें एक अधिकारी और 4 कर्मचारी उपलब्ध होंगे। ऐसी जानकारी परिमंडल 4 के पुलिस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे जी की तरफ से दी गई है। पुलिस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डुंबरे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील जनतेला अत्यंत प्रभावी आणि तात्काळ पोलीस सेवा मिळावी, पोलिसांची कार्यक्षमता वाढावी आणि रिस्पॉन्स टाइम कमी व्हावा आणि एका वेळी कुठल्याही घटनेसाठी जास्तीत जास्त पोलीस बळ सुसज्जपणे उपलब्ध व्हावा ह्या उद्देशानं सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल ही सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक पेट्रोलिंग मोबाईल असेल, त्यामध्ये एक अधिकारी 4 कर्मचारी असतील। ते सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे कायदा सुव्यवस्था किंवा कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगासाठी, गुन्हे नियंत्रणासाठी, गर्दी नियंत्रणासाठी किंवा जनतेला कुठलीही सेवा देण्यासाठी अत्यंत सुसज्ज असे असतील, त्यांच्यासोबत योग्य ते साहित्य असेल आणि ही या मोबाईल त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिलेल्या मार्गाने कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील। आणि या 8ही पोलीस स्टेशनमध्ये या मोबाईल देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे शहरामध्ये देखील 35 पोलीस स्टेशनमध्ये या मोबाईल देण्यात आलेले आहेत। तर प्रत्येक मोबाईलमध्ये एक अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ आहे आणि हे 24/7 आपापल्या हद्दीमध्ये जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतील। या निमित्तानं मी जनतेला आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये या पेट्रोलिंग मोबाईल येणार आहेत, ते थांबणार आहेत। त्या दरम्यान आपल्या ज्या काही कायदा सुव्यवस्था, गुन्हे किंवा इतर माहिती असेल ते आपण तात्काळ त्यांना द्यायची आहे, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला जो 112 नंबरचा नंबर यापूर्वी पोलिसांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 112, त्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि आपल्या परिसरातील कुठलीही गोपनीय माहिती, गुन्हेविषयक माहिती, कायदा सुव्यवस्थाविषयक माहिती किंवा आपली अडचण 112 नंबरला कळवल्यास तात्काळ स्थानिक पोलीस तर तिथे पोहोचतीलच, त्यांच्या दिमतीसाठी या अधिकच्या मोबाईल देण्यात आलेले आहेत। या निमित्तानं, या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण साध्या वेशातील पोलीस आहात हे लक्षात ठेवून आपण साध्या वेशात राहून पोलिसांना माहिती शेअर करणं किंवा आपल्या अडचणी तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवणं किंवा आपल्या परिसरामध्ये जो कोण निडी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत तात्काळ मदत पोहोचवणं, या स्वरूपात देखील आपण देशकार्य करू शकता। त्यासाठी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पोलीस दलाला त्यांच्या कामामध्ये अधिक प्रभावी काम करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी जाहीर आवाहन करतो। हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।